चा जो सुवर्ण काळ होता काश्मीरची, लोक असं म्हणतात की स्वित्झर्लंडपेक्षा काश्मीर सुंदर आहे. कालसुद्धा तुम्ही तिथली गर्दी बघा, प्रचंड गर्दी होती आणि लोक काश्मीरला पसंती देत होती. आणि हा जो बहर फुलला होता, त्याला सुगीचे दिवस येत होते, हे दुश्मनांच्या नजरेत भरले. आणि काश्मीरची आर्थिक स्थिती बदलत असताना जेव्हा आर्थिक स्थिती सुधारते तेव्हा तिथली लोक हे भारताच्या बाजूने यायला सुरुवात होतात. कारण का त्यांना माहिती आहे भारत आपल्या बरोबर आहे, त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बरी आहे. आज इथे काहीही नाही, अतिरेकी कारवाया नाही, त्यामुळे भारतीय नागरिक इथे पर्यटनासाठी येतात. आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्याला विरोध केला पाहिजे. आणि ते आता उघडपणाने बोलायला लागले की हा आमच्यावरती हल्ला आहे, हा कुठल्या पर्यटकावर हल्ला नाही, हा काश्मीरी लोकांवरती हल्ला आहे. कारण का शेवटी प्रश्न पोटापाण्याचा आहे. आज पोटापाण्यावर आला त्यांच्या. टुरिस्ट जातात, जेवण, टॅक्सीज, गाईड हे सगळे काश्मीरी असतात. त्याच्यात हिंदू मुसलमान नावाची गोष्टच नाही आहे. आता त्या लोकांनी काय केलं, हे इतका नीच घाणेरडा प्रकार आहे की त्याची आपण निंदा करावी तेवढी थोडीच आहे. पण त्याचबरोबर अचानक आपण मिलिटरीमधला रोजगारच बंद करून टाकला. गेले 4 वर्ष मिलिटरीमध्ये भरतीच झाली नाही. मिलिटरी तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मिलिटरीची संख्या 2 लाखांनी कमी झाली आहे. 2 लाख. काय जागतिक शांततेचा करार झाला होता का? आपल्यावर पाकिस्तानी किंवा बांगलादेश किंवा आपले जे दुश्मन राष्ट्र आहेत ह्याच्यातनं काही कारवाईच होणार नाही असा आपला गोड गैरसमज होता का? आपण मिलिटरीची संख्या का कमी केली? तिचं म्हणजे एक वेळ जेवण कमी केलं तरी चालेल, पण आपली सीमा सुरक्षित राहिली पाहिजे. हा तर आपला विचार असलाच पाहिजे, राजकीय विचार असला पाहिजे. आपण मिलिटरीची भरती का बंद केली? ह्याचं उत्तर कोण देणार? त्या ठिकाणी लोकांना विचारल्यानंतर असं कळतं की एकही पोलीस आणि एकही मिलिटरीचा माणूस नव्हता. ते नंतर आले सगळे, तोपर्यंत जीव गेलेले होते. आणि आजपर्यंत असा अनुभव आहे, कडक मिलिटरी बंदोबस्त असेल तर कधीही अतिरेकी कारवाई होत नाहीत. आणि म्हणून गेले काही वर्ष झाले नव्हते. 26/11चा हल्ला झाला तेव्हा आर पाटील यांचा राजीनामा मिळाला. कुठे फेल्युअर आहे का गृह खातं आणि त्यांचा? मला त्याच्यावर बोलायचं नाही, पण येस, हा आपल्या गुप्तचर विभागाचा मोठा फेलियर आहे, मोठं फेलियर. त्याच्यावर मला राजकारण करायचं नाही. हा हल्ल्याची निंदा करूया. या हल्ल्यात आता आपलं राष्ट्र, आपलं सरकार जी भूमिका घेईल त्याच्या मागे उभं राहूया. ज्या लोकांनी काश्मीरला परत मागे घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना काश्मीरीच उत्तर देतील. काश्मीरीच्या जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे, प्रचंड रोष. उघडपणाने बोलत आहेत ते. आणि पहलगाम जिथे हल्ला झाला तिथे तर यापूर्वी कधीच हल्ला झाला नव्हता. पहलगाम हा सर्वात आवडती जागा आहे पर्यटकांची. तिथली झाडी, झुडपी, जंगल, बर्फ हे लोकांना आकर्षित करत असतात. आणि त्यांचं आकर्षण आणि तिथलं सुधारणारी आर्थिक परिस्थिती ही काश्मीर हे स्वतःच्या पायावर उभं राहत आहे. त्यांचे पाय लुळे करायचे, लुळे पाडण्यासाठीचा हा हल्ला आहे. आणि हे आपण ओळखायला हवं. पर्यटकांचं म्हणणं आहे का विशिष्ट धर्मीय नावे असलेल्या पर्यटकांना नाही, मग तेच सांगतो तुम्हाला, हा जातीय धर्मीय द्वेष पसरवला जातो, पसरवण्याचा प्रयत्न आहे. आणि हा भारत एकता जी निर्माण होते भारतामध्ये त्याला कुठेतरी सुरुंग लावण्याचा प्रयत्न आहे. मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजप देखील निषेध आंदोलन करणार आहे. आज सगळ्यांनी करावं, काय असं भाजपनीच करावं असं नाही. देशात सगळीकडेच निषेध होत आहे. अहो, काश्मीरमध्ये निषेध होतो आहे. काश्मीरमधल्या सगळ्या देवळातनं, मस्जिदीतनं आव्हान केलं जातं आहे, निषेध करतायत लोक रस्त्यावर आले आहेत काश्मीरमध्ये. अहो, शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आहे, प्रश्न धर्माचा नाहीच आहे. काश्मीरमध्ये गेल्या अनेक वर्षाचं आलेलं पांगळेपणा, त्यांची झालेली आर्थिक खच्चीकरण, ह्याच्यातनं काश्मीर बाहेर पडतं आहे. हे बघितल्यानंतर हल्ला झाला आहे. काश्मीरींना परत तसं तुळपांगळं करण्याचा जो आंतरराष्ट्रीय कट आहे, ज्याच्यात पाकिस्तान हा मूळनं सामील आहे, त्यांचा हा प्रयत्न आहे. पुलवामाप्रमाणे जशाच तसं उत्तर देतील का नरेंद्र मोदी? आता तो माझा प्रश्न नाही. मी फार छोटा माणूस आहे. ते जे काय होईल ते बघूया. हा जो हल्ला झालेला आहे तो लष्कर यांनी मान्य केले आहे की आम्ही ते ठीक आहे ना, कोणी लाडली बहन योजना, डायना योजना, उसमें लाखों हजार रुपए करोड़ रुपए खर्चे किए जाते हैं, पर लेकिन मिलिट्री में भर्ती नहीं की. देखो, ऐसा है कि पिछले कुछ दिनों से भारत की आर्थिक परिस्थिति जो है
वो नीचे गिरती हुई नजर आ रही है। ये सीधा सवाल पैदा होता है कि मिलिट्री की भर्ती क्यों नहीं हुई? हमारे आर्मी की ताकत जो संख्या नीचे जा रही थी, उसको फिर से एक बार वही स्तर सवाल किसी कारण हल्ले में उनका गंदी सोच थी, वो कामयाब किसी लिए हुए? क्योंकि आर्मी नहीं थी जगह पे। तो महाराष्ट्रात आणि ठाण्यात देखील आकडा मोठा आहे. राष्ट्रवादी थँक्यू सर.